नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. त्यानिमित्ताने मी तुम्हाला नवदुर्गामधल्या चौथ्या देवीची कथा सांगणार आहे, म्हणजेच देवी कुष्मांडाची गोष्ट. तिच्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली, त्यामुळे तिला असे नाव पडले. कु म्हणजे थोडे, कुष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड ह्या शब्दांचा हा मेळ. तर कथा अशी आहे की माली आणि सुमाली नावाचे दोन असुर होते. शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी तप सुरू केला. त्या तपामुळे त्यांच्या शरीरातून दिव्य तेज व ऊर्जा निर्माण झाली, ज्याचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवर पसरू लागला. जेव्हा हे सूर्यदेवांनी पाहिलं तेव्हा ते उत्सुक झाले. पृथ्वीवरची ही चमक त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. नियमानुसार कुठलाही आकाशीय ग्रह पृथ्वीवर जाऊ शकत नव्हता, पण सूर्यदेवांची उत्सुकता एवढी होती की त्यांनी तो नियम मोडला व पृथ्वीजवळ जाऊ लागले. सूर्यदेव जवळ आल्यामुळे माली आणि सुमाली पूर्ततः जळाले. शंकरांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते क्रोधित झाले व त्यांनी रागाच्या भरात सूर्यदेवांवर वार केला आपल्या त्रिशूळाने. त्यामुळे ब्रह्मांडाचे संतुलन बिघडले व सगळीकडे काळोख पसरला. कश्यप ऋषी म्हणजेच सूर्यदेवांचे पिता संतापले व त्यांनी शंकरांना असा शाप दिला की जसं आज मी माझ्या पुत्राला गमावले तसं तुम्हालाही तुमच्या पुत्राला गमवावं लागेल. चिंतित आलेले शंकर देवी पार्वतींकडे मार्गदर्शनासाठी गेले. तेव्हा देवी पार्वतींनी कुष्मांडेचा अवतार घेतला. देवी कुष्मांडाने आपल्या दिव्य तेजाने सूर्यदेवांना पुन्हा जीवन दिले व ब्रह्मांडाचे संतुलन प्रदान केले. त्यानंतर सूर्यदेवांनी देवींकडे एक विनंती केली की त्या सदैव सूर्यकेंद्रात राहतील व त्यांना कायम तेज प्रदान करत राहतील. अशा प्रकारे देवी कुष्मांडाने ब्रह्मांड वाचवले. धन्यवाद.